अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. माता यस्य तपस्विनी च जनको, वैराग्य रागान्वित भ्रातारो गुरुणा निवृत्तिसहिता, निर्वृत्तिका संस्थिताः. इत्थं साधु कृपान्वितं स्वयमहो, ज्ञानामृतेनावृतं वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं. श्रीसंत ज्ञानेश्वरं, श्रीसंत ज्ञानेश्वरं. आदिनाथ सिद्ध आदिगुरु थोर, त्यासी नमस्कार भक्तिभावे. तयाची पासूनी शिवशक्ती बीज, लाधले सहज मत्स्येंद्राते. मत्स्येंद्राने दिले गोरक्षाला गुणी, गोरक्षे गहिनी धन्य केला. गैनीनाथे बोध केला निवृत्तीसी, निवृत्ती उपदेशी ज्ञानदेवा. ज्ञानदेव शिष्य देव चूडामणी, पुढे झाले मुनी गुंडाख्यादी. रामचंद्र महादेव रामचंद्र, प्रसिद्ध मुनींद्र विश्वनाथ. योगसार ऐसे परंपरा प्राप्त, सद्गुरु गणनाथ देई मज. स्वामी म्हणे झाले कृतार्थ जीवन, सद्गुरु चरण उपासिता, सद्गुरु चरण उपासिता. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. आज 31 जानेवारी. आपण आता उद्या फेब्रुवारीमध्ये पदार्पण करणार. उद्या गणेशाची म्हणजे जन्मोत्सव आहे गणेशाचा, आणि त्याचा सगळीकडे उत्सव चालू आहे, त्याची तयारी चालू आहे. सर्वांना शुभेच्छा. ज्ञानेश्वरी भक्तांना, चांगदेव पासष्टी भक्तांना सर्वांना सादर वंदन. काल 22वी ओवी झालेली होती. पुन्हा एकदा म्हणूयात फक्त. दृश्याचा जो उभारा, दृश्याचा जो उभारा, तेची द्रष्टृत्व होय संसारा, तेची द्रष्टृत्व होय संसारा. या दोही माझिला अंतरा, या दोही माझिला अंतरा. दृष्टीपंगू होय, दृष्टीपंगू होय. हा जो ज्ञाता ज्ञेय ज्ञान, तसं ज्ञातृ द्रष्टृ द्रष्टृ द्रष्टा आणि दर्शन, या दृश्याचा जो उभारा आहे किंवा दृश्याचं जे झालेपण आहे तेच द्रष्टृत्व होतं. आणि पुढे गेल्यानंतर त्या दोन्ही गोष्टी एकच होतात, असं पुढच्या ओवीमध्ये म्हणणार आहेत. पण अविद्येमुळं हे दृश्य दिसतं आणि त्यामुळंच पाहणं होतं. आणि पारमार्थिक दृष्टीनं बघा, व्यावहारिक आणि पारमार्थिकमध्ये फरक काय आहे. आणि पारमार्थिक दृष्टीनं द्रष्टा आणि दृश्य यातलं भेद जर पाहायला गेलं तर ज्ञान हे पांगळं होतं, म्हणजेच नष्ट होतं. पण तिथे हा भेद राहतच नाही. आता आज 23वी ओवी घेणार आहोत. दृश्य जेधवा नाही, दृश्य जेधवा नाही, तेधवा दृष्टी घेऊन असे काही, तेधवा दृष्टी घेऊन असे काही. आणि दृश्ये वीण काही, आणि दृश्ये वीण काही, द्रष्टृत्व असे. आणि दृश्ये वीण काही, द्रष्टृत्व असे. 23वी ओवी म्हणतात की दृश्य जेधवा नाही, ज्या वेळेला दृश्यच नसतं त्यावेळेला दृष्टी नावाचा कोणता पदार्थ असेल आणि दृश्यच नसेल तर पाहण्याची क्रियासुद्धा होणार नाही. त्यामुळं द्रष्टृत्व नावाचाही पदार्थ शिल्लक राहणार नाही. किंवा तो कोणता पदार्थ आहे असा प्रश्न विचारलेला आहे. आणि म्हणून 24व्यामध्ये म्हणतात ते समजून घेऊया. म्हणून दृश्याचे जालेपणे
म्हणून दृश्याचे झालेपणे दृष्टी द्रष्टुत्व होणे पुढती ते गलिया जाणे तैसेची दोन्ही. म्हणून समोर दृश्य असल्यामुळंच काय होतं, ज्ञानाला दृष्टित्व प्राप्त होतं. आणि दृश्य गेल्यानंतर दृष्टी आणि द्रष्टा हे दोन्हीही त्याबरोबर जातात असं समज. म्हणजे या दोन्हीतलं एक काय आहे तर हे दृश्य, महत्त्वाचं दृश्य आहे. आणि जेव्हा आपण दृश्य पाहत असतो तेव्हा ते द्रष्टृत्व आणि दर्शन गोष्ट आहे. पण दृश्यच संपलं, हा दृश्याचा पसाराच जर सगळा संपला तर तिथे द्रष्टृत्व आणि दर्शन हे उरणारच नाही आहे. त्यामुळं आपण त्याच्या मागे लागण्यात काहीही अर्थ नाही. बघा आता, दृश्य जे धवा नाही ते धवा दृष्टी घेऊन असे काही आणि दृश्ये विण काही द्रष्टृत्व असे. प्रश्न विचारला की जेव्हा दृश्यच नसतं तेव्हा दृष्टी नावाचा कोणता पदार्थ असेल, आणि दृश्यच नसेल तर पाहण्याची क्रिया पण होणार नाही. आणि द्रष्टृत्व नावाचा कोणता पदार्थ असेल. म्हणजे एकावर एक अवलंबून आहे. दृश्य आहे म्हणून द्रष्टृत्व आहे, दृश्य आहे म्हणून दृष्टी आहे. बघा ना, काहीच ब्लँक असेल सगळं तर ते डोळ्याला काही पाहायला उरेल का हो, नाही. म्हणजे तिथे दृष्टी राहणार नाही. आणि द्रष्टृत्व म्हणजे पाहणाऱ्याच्या ठिकाणी असलेली शक्ती, तीही नसणार आहे. म्हणजे तो कोणता पदार्थ आहे असा प्रश्न विचारला. म्हणजे दृश्य आहे म्हणून द्रष्टा आहे, द्रष्टा दृष्ट आहे म्हणून दर्शन आहे. पण जर दृश्यच संपलं तर द्रष्टाही राहणार नाही आणि दर्शनही उरणार नाही. कारण ते सगळं एकच आहे. द्रष्टा, दृश्य आणि दर्शन या तीनही गोष्टी भिन्न नाहीच आहेत. आपण त्या भेद करतोय. तू वेगळा, मी वेगळा, पाहणारा वेगळा, पाहायचं वेगळं, आणि जे ज्ञान होतं म्हणजे जे दर्शन आहे तेही वेगळं, असं आपण तीन भेद मानतो. तीच त्रिपुटी सांगितलेली आहे. पण द्रष्टा दृश्य झालं की दर्शनसुद्धा होतंच. आणि द्रष्टा दृश्य दर्शन म्हणजेच परमात्मा आहे, तोच परमात्मा आहे. म्हणून ज्ञानदेव काय म्हणतात बघा 9व्या अध्यायामध्ये, किंबहुना तुवा देवो, किंबहुना तुवा देवो विश्व विस्तारिले आहे अवघे. किंबहुना तुवा देवे विश्व विस्तारिले आहे अवघे, तरी अनंत रूपावाना वे कवणे तू ते. ते चांगदेवांना सांगतायत ज्ञानदेव की तूच आत्मा आहेस. आणि हे दिसणारं सगळं संसाराचं चित्रसुद्धा, दृश्यसुद्धा तूच आहेस. आणि त्यातलं दर्शनसुद्धा तूच आहेस. मग अडचण कोणती आहे तर हे आत बाहेर मिया कोंदले, जग निखिल माझे चियोतले, की कैसे कर्मतया आडाले जे मीची नाही म्हणती. हे आत बाहेर सगळं जग कोंडलेलं आहे किंवा कोंदलेलं आहे, ते सगळं मीच ओतलेलं आहे, सगळं मीच निर्माण केलेलं आहे. मग की कैसे कर्म तया आड आले, मग कोणतं कर्म त्याच्यामध्ये आड आलेलं आहे की जे मीची नाही म्हणते. हे कर्म तर मीच केलेलं आहे, आणि असं कोण आहे आड आलेलं की ज्याला मी दिसतच नाही किंवा मी समजतच नाही. आजच सकाळी सकाळी ज्ञानेश्वरीतल्या काही ओव्या सुंदर समजावून दिल्या बघा. आणि त्याच्यामध्ये समजलं की संतांच्या संगतीत आपल्याला ही सगळी दृष्टी येते, नाहीतर आपण आयुष्यभर असे चाचपडलेलेच राहतो. म्हणून पुढं सांगतायत ज्ञानदेव की जे हे विश्व होऊनी असे, परी विश्व पण नासिले नीन नासे, अक्षरे पुसिल्या न पुसे अर्थू जैसा. मला वाटतं ही काल ओवी झाली आहे का आपली. तर हे विश्व होऊन असं जे आहे की त्याचं विश्व पण कधी नष्ट होत नाही, ते नासत नाही. जसं अक्षर पुसल्यानंतर त्याचा अर्थ पुसला जात नाही. मला वाटतं 23वी ओवी झाली होती आपली. आणि उपजे ते नाशे, नाशिले ते पुनरपी दिसे, हे हे झालेलं आहे. घटिका यंत्र ऐसे परिभ्रमेगा. आता 24वी जी आत्ता पाहिली ती बघूया. म्हणून दृश्याचे झालेपणे
दृष्टी द्रष्टृत्व होणे, पुढती ते गेलिया जाणे, तैसेची दोन्ही. मग पुन्हा पुन्हा सांगतात की हे दृश्य आहे, दृश्याचे जालेपणे, म्हणजे दृश्य आहे म्हणून. त्याच्यामुळं काय झालंय, ज्ञानाला दृष्टित्व प्राप्त झालेलं आहे. दृष्टी द्रष्टृत्व होणे, द्रष्टृत्व म्हणजे द्रष्टा असणं. मग दृश्य गेल्यानंतर दृष्टी आणि द्रष्टृत्व, पुढती ते गेलिया जाणे, तैसेची दोन्ही. मग दृष्टी आणि द्रष्टा हे दोन्हीही त्याबरोबरच जातात. दृश्य गेलं की ह्या दोन्ही गोष्टी त्याच्याबरोबर जातात, म्हणजे संपतात. ज्ञानदेवांनी चांगदेवांना पत्राच्या आरंभीच सांगितलेलं होतं की तुझं कल्याण असो. स्वस्ती श्री वटेषु. श्री वटेश हे चांगदेवांच्या सद्गुरूंचे नाव आहे. मला तर वाटतं काल हे मला तर सगळं झाल्यासारखंच वाटते. आणि ब्रह्मचैतन्य परमात्म्याचं स्वरूप आहे. तर सद्गुरू काय करतात, सद्गुरू हे परब्रह्मस्वरूपच असतात. आणि गुरुगीतेतही सांगितले ना, गुरुरेव परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. या पत्रातून चांगदेवाला आत्मबोध व्हावा म्हणून ज्ञानदेवांनी प्रारंभीच महावाक्य सांगितलेली आहेत. ही कोणती महावाक्य, श्री तू वटेश तूच परब्रह्म आहेस, म्हणजे तत्त्वम असी. आणि वटेश हा जो संबोधन केलेला आहे की हे त्याला उद्गारलेलं आहे, तर तूच ब्रह्म आहेस. महान योग्याला केवळ योगी म्हणून संबोधून चालणार नाही, तर त्याला आत्म्याचा बोध व्हावा म्हणून तूच ब्रह्म आहेस. योगी हा वेगळा आहे, योग्याची ठिकाणी योग्यता वेगळी आहे. पण परब्रह्मच तू आहे म्हणल्यानंतर तो किती श्रेष्ठ ठरला बघा. म्हणून हे जे काही भेद आहे हा सगळा गुरुकृपेमुळे आपला मिटून जातो. गुरुकृपा झाली की आपण सगळं हे मिटून जातं. आणि म्हणून त्याच्या पुढे म्हणलेलं आहे, जालिया गुरुकृपा सुगम, सर्वत्र ठसावे परब्रह्म, तेथ जन्म मरण कैसे कर्म, भवभ्रम असे ना. भागवतातलं आहे वाक्य, श्लोक, की गुरुकृपा झाल्यानंतर सोपं होतं. सुगम म्हणजे सगळं सोपं आहे. सर्वत्र ठसावे परब्रह्म, मग आपल्या मनामध्ये सर्वत्र परब्रह्म ठसलं जातं. आणि मग जन्ममरण कैसे कर्म, जन्ममरणही नाही, मग कर्म तर कुठून येणार. भवभ्रम असे ना. आणि भवाचा या संसाराचा भ्रमच संपून जातो. शंकराचार्यांनी एक छान ग्रंथ लिहिलेला आहे आणि मागेही मी सांगितलेली आहे ती लिंक काय आहे ती, की हा माणसाला म्हणजे आत्म्याला दुःख कशाचं आहे. आत्मनः किम निमित्तम दुःखम. तर शंकराचार्य सांगतात शरीर परिग्रह, हा शरीर धारण केलं म्हणून आत्म्याला दुःख होतं. मग शरीर परिग्रह हा केन भवती, हा शरीर परिग्रह का होतो, कर्मणा, कर्म केल्यामुळे शरीर परिग्रह करावा लागतो, पुन्हा पुन्हा स्वीकार. मग कर्म केन भवती, रागादिभ्य. बघा ना, आसक्ती आहे की नाही, की मला हे व्हायला पाहिजे, मला ते व्हायला पाहिजे, मला ते मिळायला पाहिजे, मला मोठेपणा मिळायला पाहिजे, माझी सगळ्यांकडे प्रसिद्धी व्हायला पाहिजे, म्हणून जी काही केली जातात ती कर्म. तर कर्म ही रागादींमुळं होत असतात. मग रागादी कस्मात भवती, हे राग इत्यादी कशामुळं होतात. राग म्हणजे आसक्ती बरं का, मराठीतला राग नाही घ्यायचा. राग म्हणजे आसक्ती, ओढ, प्रेम. तर ती होते अविवेकामुळं. अविवेकामुळं हे सगळं होत असतं. मग अविवेक हा केन भवती, अविवेक कशामुळं होतो, तर तो म्हणले अज्ञानात. अज्ञानामुळं अविवेक होतो. आणि अज्ञानम केन भवती न कारणम, अज्ञानाला कारण लागत नाही. तेच इथं सांगितलेलं आहे की हे जन्ममरणाचे हे कर्म उरणारच नाही आहे. कधी, गुरुकृपा झाली तर. म्हणून सद्गुरु कृपेमुळं अज्ञान अविद्या सगळी सरली की मग सर्वत्र परमात्म स्वरूप आपल्याला दिसू लागतं. आत्मदृष्टीने हे जे कसं दिसतं जग, तर नाथ महाराज सांगतात. काय सांगतात भागवतात, एकनाथी भागवत सगळ्यांनी अभ्यासलं असेल की ऐकलं असेल. दृश्यद्रष्टा जाण, दोहीस एकची मरण, दर्शनही जाहले क्षीण, देखणेपणा मिळुनी.
द्रष्टा कोण आहे? आत्मा आहे. दृश्य ही आत्माच आहे. त्याचाच विस्तार म्हणजे हे दर्शन, तेही आत्मतत्वच आहे. मग अशा वेळेला समोरचं दृश्यच निघून गेलं की लगेच द्रष्टा आणि दर्शनसुद्धा निघून जातं. एकच उरतं तिथे, एकमेवच तिथं उरतं. दृश्य जगात एका परमात्म्याशिवाय अन्य काहीच नाही. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला तो परमात्मा दिसायला लागतो, प्रत्येक ठिकाणी. म्हणून ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायातच 518वी ओवी आहे. किंबहुना तुवा देवे विश्वविस्तारिले आहे अवघे, जरी अनंत रूपा वानावे कवणे तू. तू एवढी मोठी विश्वाची रचना केलेली आहे सारे देवा, एवढा विस्तार केलेला आहेस आणि तू अनंत रूपाने नटलेला आहेस. मग तुझं वर्णन आणि तुझी स्तुती कशी करावी? वानावे, अनंत रूपा वानावे. वानावे म्हणजे स्तुती करावी, वर्णन करावं. कवणे तू गा. तर तुझी स्तुती कशी करावी, तुझं कसं स्तवन करावं हेच कळत नाही. नेमकं काय, कशाला महत्त्व द्यायचं? आत्ता क्षणात आपल्याला आकाशात असं चित्र दिसेल, क्षणात बदल होईल, पुन्हा थोड्या वेळानं अंधार होईल, संध्याकाळ होईल, सूर्य अस्ताला जाईल, मग चंद्र उगवणार, असं सगळं हे चित्र दिसत असतं. तेव्हा तुला कसं ओळखावं आणि तुला वर्णावं तरी कसं, किंवा तुझे कौतुक तरी कसं करावं, तुझं स्तुती कशी करावी, असा प्रश्न ज्ञानदेवांना, एकनाथांना, सगळ्यांनाच पडतो. आता 25वी ओवी बघूया. काल 23-24 अर्धवट झालेली होती. तुमच्यापैकी कोणीतरी उत्तर देणं अपेक्षित आहे. ठीक आहे. आता 25वी बघा काय आहे ओवी. एवं एकच झाली ती होती, एवं एकच झाली ती होती, तिनी गेली या एकची व्यक्ती, तरी तिनी भ्रांती एकपण साच, तरी तिनी भ्रांती एकपण साच. आता खरं काय झालं की हे एकच होतं, तिन्हीतला भेद संपला. म्हणजे या तिन्ही गोष्टी एकच झालेल्या होत्या आणि तिन्ही गेल्या तरी एकची व्यक्ती तिन्ही भ्रांती. तिन्ही गेल्या तरी एकच व्यक्ती त्या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे आणि तिन्ही भ्रांती एकपण साच. ती जी भ्रांती आहे, विचाराचा उदय झाला की ह्या भ्रांतीचा नाश होतो, त्या तिघांचाही नाश होतो आणि एकटा परमात्माच शिल्लक राहतो. एकपण साच. असं आता तुम्ही म्हणाल किती वेळा तेच ऐकायचे, पण जोपर्यंत आपल्या मनातला भेदभाव संपत नाही, हे वेगळेपण जोपर्यंत संपत नाही, तोपर्यंत आपल्याला 65 ओव्या ऐकाव्याच लागतील. म्हणून काय सांगतायत 25व्या ओवीत, एवं एकची झाली ती होती, तिनी गेली या एकची व्यक्ती, तरी तिनी भ्रांती एकपण साच. तर ह्या अविद्येच्या निमित्तानं एकाच परमात्म्याची द्रष्टा, दृश्य आणि दर्शनाची ही जी 3 रूपं होती, ज्ञानाचा उदय झाला म्हणजे त्या तिघांचा विलय होतो आणि परमात्मा एकटाच अवशिष्ट राहतो. तरी तिन्ही भ्रांती, तिन्ही गोष्टी म्हणजे भ्रांती आहे, सगळंच अज्ञान आहे, सगळं नाशवंत आहे हे लक्षात येतं आणि परमात्मा एकटाच शिल्लक राहतो, अवशिष्ट राहतो. साच म्हणजे खरोखर. आता या ओवीमध्ये ज्ञानदेव आपल्याला काय सांगतायत चांगदेवांना, की ज्ञान आणि अज्ञान यातला फरक सांगतायत. त्यातलं अंतर जे आहे ते फरक स्पष्ट करतायत, की एकाच वस्तूच्या 1, 2, 3 किंवा अनेक वस्तू जरी झाल्या तरी त्या तशा दिसल्या तरी ते अज्ञान नाही. उदाहरणार्थ बघा, एकच पाणी आहे, पण त्याच्या अनेक लाटा दिसतात, अनेक बुडबुडे दिसतात. मग ते दिसणं ह्यात काही अज्ञान आहे का? हो, नाही. पण त्या लाटांमध्ये भिन्नता पाहणं, त्या बुडबुड्यांमध्ये भिन्नता पाहणं हे अज्ञान आहे. फरक लक्षात येतोय का? पाण्याच्या लाटा होणं, त्याच्यात बुडबुडे दिसणं, यात काहीच अज्ञान नाही आहे.
पण त्या लाटांमध्ये बी हो एक मोठी आली हो माझ्या, तिथं बघ मुलं खेळ करतात, ही माझी लाट, ही तुझी लाट, ही मोठी आली, ती एकदम लहानच आली, तुझी लाटच लहान, माझी मोठी. अशी बघा लहान पोरं खेळत असतात. की ते बघ बुडबुडे, ते बघ केवढे बुडबुडे, तिकडचे तुझ्या बाजूचे, इकडचे माझ्या बाजूचे, माझे बुडबुडे मोठे, तुझे बुडबुडे लहान. हा जो भेद दिसतोय, हे अनेकपण जे दिसतंय, त्यात अज्ञान नाही आहे, पण त्यात भिन्नता, आता सांगते तशी भिन्नता पाहणं, त्या बुडबुड्यांमध्ये भिन्नता पाहणं हे अज्ञान आहे. पाण्याचाच दुसरा रूप आहे बुडबुडे किंवा लाट. ती लाट दिसणं किंवा बुडबुडे दिसणं ह्यात अज्ञान नाही आहे, पण त्यात भिन्नता पाहणं हे अज्ञान आहे. तसे हे दृश्य जग सगळं आपल्याला दिसतंय, ते पाहायचंय, पण त्याच्यातला भेद पाहणं हे अज्ञान आहे. आणि ज्या वेळेला भेद संपेल, ज्या वेळेला ज्ञान प्राप्त होईल, तेव्हा सगळी सृष्टी आपल्याला एकसारखी दिसायला लागेल. आता कित्येक असे प्रसंग आलेत बघा संतांच्या जीवनात, की त्यांनी अगदी क्षुद्रातला क्षुद्र किंवा शूद्रातला शूद्र चारी वर्णाच्या लोकांना साम्य समान भावनेनं पाहिलेलं. त्यांनी असं कधी म्हटलं नाही की हा बा उच्चवर्णीय आहे, याला अमुक अमुक जास्त नाही. आत्मतत्व एकच भरून राहिलेलं आहे, एवढंच त्यांनी पाहिलेलं असतं. त्यामुळे त्यांच्या दृष्टीनं सगळे एकच असतात, एकसारखेच असतात. फक्त ते परब्रह्म अनेक रूपांनी नटलेलं आहे. त्या भिन्न भिन्न वस्तूंमध्ये आपण भेद पाहतो हे अज्ञान आहे. लोक बघा, आता समजा दोघी आम्ही मैत्रिणींनी काही एखादी कुंडीत लावण्यासाठी एखादं फुलझाड आणलं किंवा काहीतरी आणलं, वेल आणली आणि ती लावली. आता आणताना तर काय बरोबरच पैसे दिलेले असतात, सारखेच दिलेले असतात. पण माझ्या दारामध्ये जरा जास्त वेल वाढली किंवा जास्त फुलं यायला लागली आणि तुमच्याकडे वाढलीच नाही, की लगेच तिचं बघ बाई, तू काय तेवढेच पैसे दिले, मी तेवढेच दिले, पण माझ्याकडं मात्र काही फुलं येतच नाही. आणि मला त्यांनी फसवलंच, मला ती लहानच मिळाली, माझी कुंडीच बरोबर नाही, माझ्यातली मातीच बरोबर नाही. हा जो भेद आहे, हा जो भेद आपण प्रत्येक गोष्टीत करतो. कारण परमात्मा सगळीकडे. आता तिच्यालाही पुन्हा 4 दिवसांनी जास्त फुलं आली, मग म्हणेल का हो की माझीच कुंडी चांगली आहे? नाही हो, माझ्याला उशिरा आली, म्हणजे काहीतरी आहेच त्याच्यावर. आली बाई जास्त, तुझ्यापेक्षा फुलं जास्त आली, पण माझ्यातनं 8 दिवसानंतर आली, तुझ्या इथं 8 दिवसाच्या आधीच आली. सारखा भेद. मुलांमध्ये तर किती भेद केला जातो. हो, तिचा मुलगा ना ट्युशन लावतो, माझा मुलगा ट्युशन न लावताच पहिला नंबर येतो. सारखं तुझं माझं तिचं हे चालूच असतं. आणि हा जो भेद आहे ना, हे अज्ञान आहे. मग आता आपण काय म्हणतो, कित्येक त्या व्हॉट्सअपवर असे मेसेज दाखवतात, अगदी गरीब मुलगी असते, हुशार असते, बुद्धिमान असते आणि इंटरव्ह्यूला येते, साधे कपडे घालून येते, तर तिला सगळे डिवचतात की काय हे एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये एवढ्या मोठ्या पोस्टसाठी असल्या गबाळ्या वेशात येणार का, नामकं करणार का. आणि ते मॅनेजर असतील किंवा जे उच्च प्रतीचे कोण अधिकारी असतील, ते अशा वेगवेगळ्या टेस्ट घेतात आणि त्यात ती जी गरीब मुलगी आहे ती सिलेक्ट होते. कारण तिनं माणुसकीनं व्यवहार केलेला असतो, कुणाला तरी मदत केलेली असते किंवा खोटे पैसे घेतलेले नसतात, कशाच्या प्रलोभनाला बळी पडलेली नसते. पण हे आपलं सगळं अज्ञान असतं आणि आपण फक्त मोठेपणाच्या नावाखाली दुसऱ्याला हीन लेखत असतो. कारण सगळ्यांमध्ये जर परब्रह्म परमात्मा एकच भरून राहिलेला आहे, फक्त त्यानं हे वेगवेगळे अवतार घेतलेले आहेत, वेगवेगळी रूपं घेतलेली आहेत. आता आजच सकाळी मग त्या गोविंद ह्यांना म्हणलं मी महाराजांना की तुम्ही जी ओवी सांगितली त्या ओवीनुसार त्यांनी असं एक वाक्य केलं होतं, सांगितलं होतं, ते मला फार पटलं होतं की अपवित्र जागेला सुद्धा संत पवित्र करतात. त्या समर्थांनी साफळला मंदिर बांधायचं होतं आणि लोकांनी कुणीतरी दान करावी जागा म्हणून ते खूप प्रयत्न करत होते. तर एका व्यापाऱ्यांनी त्यांना जागा दिली. कुठली दिली? पूर्वापार अनेक वर्षानुवर्षे जिथे स्मशानभूमी होती ती जागा दिली आणि तिथे मंदिर बांधायला त्यांनी परवानगी दिली. आता त्यांना काहीच वाटलं नाही, जागा मिळाली ना भगवंताचं मंदिर उभं राहायचं. पण तिथले जे सगळे गावकरी होते ते म्हणे कसं शक्य आहे,
ही हे आहे किती तिथे अस्वच्छता, किती अपवित्र आहे सगळी म्हणे ती जागा. तर ते म्हणे भगवंताचं तिथं वास्तव्य होणार आहे, तिथं बरोबर पावित्र्य येईल. आणि मग त्यांना पटलं की आता आज आपण तुमच्यापैकी कोणी जाऊन आलेले असतील, दादा आणि आम्ही गेलो असं मला वाटतंय. तर इतकं प्रसन्न वातावरण आहे. ते कशामुळं? तर संतांच्या संगतीत राहिल्यामुळं. संतांनी त्या जागेला पावित्र्य दिलेलं आहे आणि त्यामुळं भगवंताचं तिथं वास्तव्य झाल्यामुळं अधिक पावित्र्य आलं. म्हणून राम तोच आहे, कृष्ण तोच आहे, तोच दत्त आहे, तोच गणेश आहे. हे अनेकत्व फक्त त्यांच्या रूपामध्ये आहे, अवतारांमध्ये आहे, कार्यामध्ये आहे, पण त्याच्यात अज्ञान नाही. पण राम वेगळा, कृष्ण वेगळा असा जो भेद आहे, तो भेद पाहणं हे अज्ञान आहे. लोक म्हणतात बाई आमचा आपला राम आहे, तुमचा कृष्ण आहे. तुमचा कृष्ण जास्त खोडीलदासच होता, आमचा राम कसा एकवचनी होता, कृष्णाने एवढ्या 16 सहस्रना. हा भेद आहे ना, हा चुकीचं. ते सगळं अज्ञान आहे. म्हणजे एकच चैतन्य सगळ्या वस्तूंमध्ये निरनिराळ्या अंगानं अभिव्यक्त होत आहे आणि ते सगळं एकच आहे असं पाहणं म्हणजे ज्ञान आहे. हा म्हणतील ठीक आहे, काळ बदलला ना, आणि प्रत्येक काळानुसार ज्याला जशी सहवास मिळाला, जशी वागणूक मिळाली, तसे त्याचे स्वभाव झाले. श्रीकृष्ण थोडासा पुढच्या अवतारात आलेला आहे, तो नटखटच असणार. राम कसा एकदम सत्वगुणी शांत दाखवलेला आहे. त्याच्या वेळेला तशी 4 भावंडं होती. श्रीकृष्णाला तशी त्याची भावंडं उरलेलीच नव्हती. मग बघा ना, ज्यांच्याकडे असे लहान भावंडं असतात, त्यांच्यात मोठी बहीण असेल तर ती अगदी शहाणी शांत असते, ती सगळ्यांना सांभाळून घेते. अनेकच पोरं आता हल्लीच्या काळात, मग ते खटनटच असणार, ते काही कोणाचं ऐकणारच नाही. हा जो भेद आहे, हा भेद पाहणं हे अज्ञान आहे. म्हणून ज्ञानदेव म्हणतायत दुसऱ्या अध्यायामध्ये, या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. मी आत्ता सांगितलं की हे सगळे संत जे आहेत, ते हे जे चैतन्य आहे ते सगळ्यांमध्ये आहे आणि हे ते जाणतात, समजून घेतात, स्वीकारतात. पण अविद्येच्या उपाधीमुळं सामान्य माणसांना हे सगळे प्राणी, सगळे पशु, सगळे पक्षी, जीवजंतू हे भिन्न भिन्न वाटतात. आणि अंगावर समजा पाल पडली तर रे बापरे केवढा गजब केला जातो. घरात पाली दिसल्या तरी अगदी ते अपवित्र आहे, असं आहे, शिव 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 म्हणून अगदी पार त्यांचा नायनाट केला जातो. पण सगळ्यांमध्ये हे भिन्न भिन्न जरी असले तरी त्या सगळ्यांमध्ये भगवंत आहेच ना. तेच आत्मतत्व गुप्त रूपानं आहे. हे आपल्या ध्यानी येत नाही आणि हीच भ्रांती आहे, हेच अज्ञान आहे. मीच एक अनेकपणे वेगळाले नि प्रकृती गुणे, जीत जगाचे नि प्राणे वर्तत असे. ऐके जगाचे बीज जो संकल्पू, अव्यक्त वासना रूपू, तया कल्पांती जेथ निक्षेपू होयते स्थान मी. म्हणून अर्जुना मी नसे, ऐसा कवणू ठाव असे, परिप्राणियांचे दैव कैसे, जेन देखती माते. आता हा सगळा विषय चाललेला आहे आणि ज्ञानदेव चांगदेवांना सांगतायत की तू आत्मा आहेस, मी ही आत्माच आहे. आपण दोघंही आत्मरूपानेच एकरूप आहोत. आपणा दोघात भिन्नत्व नाहीच. गुरु आणि शिष्य दोन्हीही आत्मस्वरूपाने अभिन्नच असतात. त्यांच्यामध्ये द्वैत नसतंच. बाह्य शरीर वेगळं असू देत, त्यांचं कार्य वेगळं असू दे, त्यात फरक असू देत, पण तो आत्मज्ञानाच्या दृष्टीनं महत्त्वाचा नाही. दोघातही एकच आत्मचैतन्य भरून राहिलेलं आहे, समान आहे. गुरु या आत्मचैतन्याच्या समानतेमुळं ते तत्काळ आपणासारखेच करतात. एक 5 मिनिटांनी बोलते.
आवाज काही गेला. तुम्हाला अनम्यूटची रिक्वेस्ट टाकली, आवाज हो येत हो, पण थांबा, त्यांना फोनवर सांगते मी. हॅलो, मी एक 5 मिनिटात क्लास संपल्यावर बोलते. हॅलो, हां, 5 मिनिटांनी बोलते, क्लास चाललाय. काय म्हणताय? हां, या 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 या, हो येते मी तोपर्यंत. हो 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 हो, चाल. आवाज येतोय ना माझा? दादा आवाज येत? येतोय आवाज. हां हां, ठीक आहे. ते आता हां. सगळी तयारी चालली आहे ना तिकडे, त्यामुळे. आवाज खूप बारीक येतोय. हो का? बघ, स्पीकर लांब लांब ठेवलं गेलंय का? नाही नाही, खरं आहे तिथेच आहे. बघा, आता येतोय का? कदाचित लहान केला असेल मी आवाज मगाशी. आता येतोय? हा, हं. लहान केला असेल. लहान. आता येतो. हां, ठीक आहे ठीक. सगळंच आज रेकॉर्डिंग होणार त्यात. ठीक आहे. तर आता असा विषय सगळा चाललेला आहे आणि तुकाराम महाराज काय म्हणतात बघा. आपणा सारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. पण जगात काळ वेळ लागताना दिसतो. शिष्याला गुरु आपल्यासारखंच करतात, पण त्याच्या ठिकाणी जर भेददृष्टी असेल, त्याची चित्तभूमी जर गुरूंशी एकरूप होऊ शकत नसली, तर अविद्येची उपाधी त्या शिष्याजवळ असते. आणि म्हणून ती अविद्याची उपाधी घेऊन गुरूंकडे जातो. आणि जसं आरशाची, दर्पणाची उपाधी घेऊन आपण आपली 2 मुखं पाहतो. दर्पणाची उपाधी टाकली की आपण एकत्वानं आहोत असं दिसतं. त्याप्रमाणे हा ज्ञानी महात्मा विश्वाकडे बघतो, तेव्हा त्याच्या दृष्टीनं विश्वामध्ये द्वैत असतं, ते उरत नाही. एकदा ज्ञानी झाला की द्वैत संपतं. एकच अद्वैत बोध राहतो. आणि द्रष्टा, दृश्य आणि दर्शन या त्रिपुटी याच्यातून उद्भवलेली आहे, ती सगळी संपते. आणि ते दृश्य संपलं की द्रष्टुत्वही संपतं, दर्शनही जातं. आणि मग मी माझ्या स्वरूपानंच अवशिष्ट राहतो. मी एकटाच राहतो. म्हणजे माझं एकच स्वरूप द्रष्टा, दृश्य आणि दर्शन तिन्ही होत असतं. नागमुदी कंकण, त्रिलिंगी भेदली खूण, घेता तरी सुवर्ण घेई जे की. तो नाग आहे, ती मुदी आहे, ते कंकण आहे. सोन्याच्या बाबतीत वेगवेगळे अलंकार असतात ना. पण नाग म्हणजे तो नाग, मुदी म्हणजे स्त्रीलिंगी, ते कंकण म्हणजे पुल्लिंगी. असे हे 3 अलंकार 3 लिंगी असले तरी सुवर्ण एकच आहे की नाही. त्याप्रमाणे एकच परमात्मा, द्रष्टा, दृश्य आणि दर्शन. म्हणजे तो द्रष्टा म्हणजे तो, दृश्य म्हणजे ती, आणि ते म्हणजे दर्शन. हे सगळं एकच असतं. असा भेद आपल्या मनातला काढून टाकायचा. इदमुपकर्तुं भुवन मंडलम समुदितमिव भास्करम सादरम वंदे ज्ञानेश्वरम. त्रिभुवनमाता भगवद्गीता, लोकमंगला लोकविश्रुता, लोकहितं संततं ज्ञायतां, येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं, सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा, लोपले ज्ञान जगी, हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग, नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा, कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा, प्रगट गुह्य बोले
विश्वब्रह्मची केले राम जनार्दनी, पायी मस्तक ठेविले आरती ज्ञानराजा, महाकैवल्य तेजा सेविती साधू संत, मनुवेधला माझा आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय, पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. सर्वांना पुन्हा एकदा क्षमा मागते की त्या कार्यक्रमामुळं जरा